नमो बुद्धाय जय भीम। समस्त धम्म उपासक आणि उपासिकांना बौद्ध धम्मग्रहण श्रवण करण्यासाठी श्रावस्ती स्पोर्ट्स फाउंडेशन भुसावळतर्फे आयोजित 2 दिवसीय प्रथम बौद्ध धम्म परिषद दिनांक 19 मे 2025 सोमवार आणि 20 मे 2025 मंगळवार, वेळ सायंकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत शीलरत्न बुद्ध विहार, चांदमारी चाळ, भुसावळ येथे संपन्न होत आहे। शीलरत्न बुद्ध विहाराच्या प्रांगणामध्ये ही पहिली बौद्ध धम्म परिषद आयोजित केलेली आहे। खूप विचारवंत आणि मोठे असे बनते आहेत, त्या ज्ञानी बनते आहेत, त्यांना ऐकणं हेच तुमच्यासाठी फार महत्त्वाचं ठरणार आहे आणि तुमच्या जीवनाला एक चांगली कलाटणी इथून मिळू शकते असं मला वाटतं। 10 ते 12 विद्वान बनतेजी आपले मौलिक मार्गदर्शन आपल्याला करणार आहेत। भले वातावरणाचा माहोल जरा खराब आहे, ढगाळ वातावरण आहे, पण बौद्ध परिषद ही होणारच आणि तिला सक्सेस करण्याचं काम हे बौद्ध धर्मियांचंच असणार आहे। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा। भुसावळ शहरामध्ये 19 आणि 20 मे 2025 ला पहिली बौद्ध धम्म परिषद आयोजित करण्यात आलेली आहे। शीलरत्न बुद्ध विहाराच्या प्रांगणामध्ये ही पहिली बौद्ध धम्म परिषद आयोजित केलेली आहे आणि या परिषदेचे जे उद्घाटक आहे पूजनीय भंते हर्षबोधी, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद, आणि पहिल्या बौद्ध धम्म परिषदेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर एम सत्यपाल महाथेरो, मराठवाडा विद्यापीठाचे पालवी विभागाचे ते डीन आहेत, आणि इतरही पूजनीय भंते ज्ञानरक्षित हे देखील दोन्ही दिवस या धम्म परिषदेला आहे। मी भुसावळ शहर आणि परिसरातील सर्व तालुक्यातील समाज बांधवांना अशी विनंती करतो की फार मौलिक अशी संधी आहे आणि 2 दिवसीय या धम्म परिषदेमध्ये आपण आपल्या मुलाबाळांसह सर्वांनी या परिषदेमध्ये सहभागी व्हावं आणि धम्माचं जे हे अमृत आहे हे प्राशन करावं आणि आपण धम्म मार्गावर कसे आरूढ होऊ यासाठी प्रयत्न करण्यासाठी ही धम्म परिषद आयोजित करण्यात आलेली आहे। आणि जे आयोजक मंडळी आहे आम्ही सर्वच या ठिकाणी उपस्थित आहोत आणि ज्या फाउंडेशननं, श्रावस्ती फाउंडेशननं याचं आयोजन केलेलं आहे आणि त्याला भुसावळ शहरातील सर्व ज्या संघटना आहे, सामाजिक संघटना, धार्मिक संघटना, त्यामध्ये भारतीय बौद्ध महासभा, त्रिरत्न बौद्ध महासंघ आणि इतरही सगळे स्पोर्ट्सचे जे क्लब आहेत, आम्ही प्रबोधनकार ग्रुप आहे, बौद्ध विकास समिती आहे, या सर्वांचा सक्रिय पाठिंबा आहे। तेव्हा जे आणि दुसरं एक भुसावळ शहर हे भुसावळ तालुका बौद्ध महासंघ हा देखील एक नवीन संघ आहे, त्यातीलही सर्व यामध्ये सहभागी आहे। तर मी सर्वांनाच विनंती करतो की ग्रुपच्या माध्यमातून, समाज माध्यमातून प्रचार प्रसार करा आणि 19वीची जी पहिली बौद्ध धम्म परिषद आहे ही न भूतो न भविष्यती अशी भुसावळ शहरामध्ये घडवा असं आवाहन करतो। सविनय जय भीम, नमो बुद्ध। की धम्म परिषद जे आहे, धम्म हा जीवन जगण्याचा एक मार्ग आहे आणि जो कोणी इथे धम्म श्रवण करेल त्याचं जीवन सुखर होईल याबद्दल शंका नाही। तर आपणास जे भंते लाभलेले आहेत ते खूप विचारवंत आणि मोठे असे भंते आहेत, त्या ज्ञानी भंते आहेत, त्यांना ऐकणं हेच तुमच्यासाठी फार महत्त्वाचं ठरणार आहे आणि तुमच्या जीवनाला एक चांगली कलाटणी इथून मिळू शकते असं मला वाटतं। आपण बघत आहात की जी आयोजक मंडळी आहे ती रात्रंदिवस मेहनत करून हा कार्यक्रम कसा सक्सेस होईल याच्यासाठी प्रयत्न करीत आहेत। मी आपल्या माध्यमातून सर्व भुसावळच्या जनतेला आवाहन करेल की या 2 दिवसीय धम्म परिषदेला आपण हजर राहून ही जी धम्म परिषद आहे येथील धम्म श्रवण करून स्वतःचा विकास करून घ्यावा आणि ही धम्म परिषद जे मेहनत चालली आहे या आयोजकांची ती सफल करावी आणि आपण सर्वांनी या धम्म परिषदेत उपस्थित राहावं असं सर्वांतर्फे आवाहन करतो। धन्यवाद। जय भीम, नमो बुद्धाय। भुसावळ तालुक्यातील समस्त बौद्ध उपासक आणि उपासिका यांना
कळकळीची आणि आग्रहाची विनंती आहे की भले वातावरणाचा माहोल जरा खराब आहे, ढगाळ वातावरण आहे, पण बौद्ध परिषद ही होणारच आणि तिला सक्सेस करण्याचं काम हे बौद्ध धर्मियांचंच असणार आहे. कारण बौद्ध धम्माची परिषद आहे तर बौद्ध लोकांनी आवर्जून स्वतः यायचं आहे आणि आपल्या येणाऱ्या पिढीला पण बौद्ध धम्म परिषद कशी असते ही दाखवायची आहे. ही सर्वात मोठं आव्हान आम्ही करणार आहे. कारण गुरु शिष्याची परंपरा असल्यामुळं आपल्या धम्माला आपण हातभार लावून आपल्या येणाऱ्या पिढीला धम्माचं ज्ञान आणि श्रवण करण्याची शक्ती मिळत. भरपूर विद्वान भंतेजी येत आहे तर सर्व परिवारासह सर्वांनी हजर राहावे. 2 दिवस 19 आणि 20 तारखेला ही विनंती आहे. जय भीम. साधारण किती विद्वान भंते भुसावळ शहरामध्ये दाखल होणार आहे? उद्या दिनांक 19 तारखेला 19 आणि 20 तारखेला शीलरत्न बुद्धविहार या प्रांगणामध्ये 10 ते 12 विद्वान भंतेजी आपले मौलिक मार्गदर्शन आपल्याला करणार आहेत व प्रत्येकाने या मौलिक मार्गदर्शनाचे लाभ घेण्यासाठी सायंकाळी 6 वाजेपासून ते रात्रीचे 10 वाजेपर्यंत उपस्थिती अनिवार्य आहे, प्रार्थनीय आहे. या बौद्ध धम्माचे अनुसरण केल्यामुळे आपल्याला योग्य ते ज्ञान प्राप्त होईल व सगळ्या बुद्ध उपासिकांनी हे ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी आवर्जून पाणी, तुफान, वारा याची पर्वा न करता सर्वांनी या धम्म परिषदेला उपस्थित राहून ही धम्म परिषद सक्सेस करून यशस्वी करून दाखवावी हे आपणास नम्र आवाहन करतो. महाराष्ट्राच्या कणाकणातून फुलवून कमळाला जनकल्याणासाठी आपला नेता हा झटला. हात दिला मदतीचा, मार्ग नवा प्रगतीचा. हात दिला मदतीचा, मार्ग नवा प्रगतीचा. जय घोष घुमतो मुखामुखातून ज्यांचा दिवस राती. त्या गिरीश महाजन भाऊंची ख्याती. संकट मोचक आमच्यासाठी. गिरीश महाजन भाऊंची ख्याती. संकट मोचक आमच्यासाठी. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.